सध्या मी उभा आहे पेन तालुक्यातील हमरापूर येथे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गणेश मूर्तीचं माहेरघर म्हणून हमरापूर बघितलं जातं। सध्या मी उभा आहे आशीर्वाद आर्ट समोर। या ठिकाणी आशीर्वाद आर्ट आहे। या ठिकाणी हमरापूर मधील फेमस गणपती कारखाना आहे। मात्र या ठिकाणी आता सध्या जी आहे ती बुकिंग बंद झालेली आहे। आपण जर पाहिलं तर काही दिवसावरतीच गणपती येऊन ठेपलेले आहेत आणि त्याच कारणास्तव या ठिकाणची गणपती मूर्तीची जी लगबग आहे ती आता एकंदरीत वाढलेली आहे। आपण जर पाहिलं तर शेवटचा हात सध्या गणपती मूर्तींवरती जो आहे तो सध्या मारला जातोय। सध्या आपण बघतोय हे आशीर्वाद आर्ट्स आहे। हमरापूर जे गाव आहे ते हमरापूर गाव सध्या मूर्तींसाठी संपूर्ण देशभरामध्ये प्रसिद्ध आहे। देशभरामध्ये नव्हे तर जगभरामध्ये मूर्ती जी आहेत ते या ठिकाणी जातात। गणपतीचं माहेरघर म्हणून हे ते संबोधलं जातं। पेन तालुक्यातील हमरापूर येथील या आशीर्वाद आर्टच्या ज्या मूर्ती आहेत त्या सध्या आपण पाहतोय। शेवटचा हात सध्या मूर्तींवरती जो आहे तो मारला जातोय। आपण पाहिलं तर या ठिकाणी हे कारागीर आहेत, कारागिरांच्या मार्फत शेवटचा हात गणपतीवरती मारला जातोय। त्यानंतर या गणपती पूर्ण झाल्यानंतर या ज्या आहेत त्या पुढे रवाना केल्या जाणार आहेत। देश विदेशामध्ये सध्या या मूर्तींची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे। आपण पाहतोय कशा पद्धतीमध्ये जे कलाकार आहेत त्या गणपतींवरती जो आहे तो सध्या शेवटचा हात मारतायत। गणपती मूर्ती बनवण्याची लगबग जी आहे ती अर्थातच या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। त्या आशीर्वाद आर्टचे जे ओनर आहेत, मालक आहेत, वैभव ठाकूर आपल्या सोबत आहेत। वैभव, नेमकं काय सांगाल, किती मूर्ती परदेशामध्ये गेलेल्या आहेत आणि आता सध्याची कामं जी आहेत ती झालेली आहेत का पूर्ण मूर्तींची? हो, सध्या काम जोरात चालू आहे सध्या, कारण आता मध्ये ते आमच्या पीओपी बंदीमुळे खूपच कारखानदार संकटात आलेले, पण आता खूप डे नाईट काम चालू आहे। परदेशातल्या मूर्त्या वगैरे गेल्या आमच्याकडून, जवळ 100-150च्या आसपास परदेशात मूर्त्या त्या जरा मे मध्ये म्हणजे ट्रान्सपोर्ट झाल्या। आपल्या मूर्त्या परदेशातच जातात की देशामध्ये पण अंतर्गत काही राज्यामध्ये जातात? पूर्ण राज्यामध्ये जातात। आता आमच्याकडून मेरठ, दिल्ली, पूर्ण आपला ओडिशा, रायपूर सर्व ठिकाणी जातात आणि मुंबईमध्ये तर भरपूर जातात। आता सध्या बुकिंग जी आहे ती बंद आहे। अर्थातच किती मूर्त्या झाल्यानंतर आपण बुकिंग बंद करता किंवा जी लगबग आहे मूर्त्यांची ती पूर्ण झालेली आहे का? हो, आता काम करण्यासाठी वेळ खूप कमी आहे, त्याच्यामुळे बुकिंग आम्ही 1-1.5 महिना अगोदरच बुकिंग बंद करतो आणि जे उरलेला वेळ आहे तो कामामध्ये घालवतो पूर्ण। विशेषतः मूर्त्यांची आखणी करताना आपण कशाकडे जास्त बारकाईने पाहता? आमच्याकडच्या मूर्त्या डोल्यांसाठी खूपच फेमस आहेत। जरी तुम्ही कोणाला विचारत तरी म्हणजे आमच्या मूर्त्यांचे डोले प्रत्येक मोहक बनवतो आम्ही। आपण पाहिलं हे आशीर्वाद आर्ट्स आहे आणि कशा पद्धतीमध्ये या ठिकाणी मूर्त्या ज्या आहेत त्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। अर्थातच या मूर्त्यांचं जे काम आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर या मूर्त्या ज्या आहेत त्या पुढे या ठिकाणाहून बाहेर पडणार आहेत। हमरापूर जे गाव आहे हे मूर्तींसाठी प्रसिद्ध आहे। जगातच पूर्णतः हे गाव जे आहे ते प्रसिद्ध आहे आणि देश विदेशामध्ये ज्या मूर्त्या आहेत या हमरापूर या गावामधून जातात आणि त्यामध्येच हे आशीर्वाद आर्ट्सचे जे मूर्त्या आहेत त्या आपण पाहतोय कशा पद्धतीमध्ये मूर्त्यांची सजावट जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे। अर्थात पूर्णतः आखणी जी आहे ती मूर्त्यांची झालेली आहे, पण शेवटच्या काही ज्या मूर्त्या आहेत त्यांच्यावरती एक शेवटचा हात जो आहे तो सध्या या कारागिरांच्या मार्फत मारला जातोय। बुकिंग जी आहे ती सध्या या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे आणि या मूर्त्या ज्या आहेत त्या आता पुढील ज्या मागण्यानुसार पुढे रवाना केल्या जाणार आहेत। राज वैशंपायन, TV9 मराठी, हमरापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।